इरेक्टाईल डिस्फंक्शन या संदर्भात ऑलरेडी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. खूप जणांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत. आपल्यापैकी काही जणांनी जर आपले हे व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या सोयीसाठी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दोन्ही व्हिडिओंची लिंक दिलेली आहे. लिंक ओपन करून संपूर्ण व्हिडिओ आपण पाहू शकता. आजचा जो विषय आहे तो म्हणजे एनलार्ज प्रोस्टेट ग्लँड आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा परस्पर संबंध. या विषयावरती माहिती देणार आहे. व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह आहे, म्हणजे माहितीपूर्ण आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी की व्हिडिओ नुसता पाहू नका, तर जास्तीत जास्त शेअर करा. अर्थात आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहतात डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ. सुरुवातीला आपण काही गोष्टी या डायग्रामच्या साहाय्याने समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात. हा जो वरील भाग दिसतोय त्याला युरिनरी ब्लॅडर असं म्हणतात, म्हणजेच मूत्राशय. या भागामध्ये युरिन जमा होते, तिथून हे युरिन पास होत होत खाली येतं. त्यानंतर हा जो भाग दिसतोय त्याला प्रोस्टेट ग्लँड असं म्हटलं जातं. त्यानंतर ही जी नलिका आहे त्याला मूत्रमार्ग किंवा युरेथ्रा असं म्हणतात. मूत्राशयामध्ये जमा झालेलं युरिन मूत्रमार्गातून शरीराच्या बाहेर टाकलं जातं. अशा प्रकारे मूत्र विसर्जनाची क्रिया पार पडते. आता प्रोस्टेट ग्लँड ही प्रमुखतः पुरुषांमध्ये आढळून येणारी ग्लँड आहे. वयाच्या 40 ते 45 नंतर ही ग्लँड हळूहळू वाढायला लागते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरात नख वाढतात, केस वाढतात, त्याप्रमाणे पुरुषांच्या शरीरामध्ये प्रोस्टेट ग्लँड ही सुद्धा वयाच्या साधारणतः 45 नंतर वाढायला सुरुवात होते. कोणत्याही कारणास्तव आपण त्याची ग्रोथ थांबवू शकत नाही. आता साईज बद्दल बोलायचं झालं तर प्रोस्टेट ग्लँडची साईज जास्त मोठी झाली म्हणजे जास्त त्रास होतो असं बिलकुल नाही, किंवा कमी मोठी झाली म्हणजे कमी त्रास होतो असं बिलकुल नाही. ती ग्रंथी जर बाहेरच्या बाजूला जर वाढत असेल तर त्याचा त्रास होत नाही, परंतु ती ग्रंथी जर आतील बाजूस वाढत असेल म्हणजे मूत्रमार्गामध्ये अडथळा आणत असेल तर मग मात्र त्याचा त्रास होऊ लागतो. त्याची लक्षणं, सिम्पटम्स आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत. ही प्रोस्टेट ग्लँड 3 प्रकारे कार्य करते किंवा मदत करते. एक म्हणजे सेमिनल फ्लूइड बनवण्यासाठी मदत करते की ज्यामुळे स्पर्म म्हणजे शुक्राणू यांचं पोषण होतं. दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टोस्टेरॉन नावाचा जो हार्मोन असतो, मेल हार्मोन असतो, त्याचं डिहायड्रो टेस्टोस्टेरॉन मध्ये रूपांतर करण्याचं काम केलं जातं की ज्यामुळे मेल सेक्शुअल फंक्शन किंवा मेल सेक्शुअल डेव्हलपमेंट मध्ये महत्वाची भूमिका पार पाडली जाते. आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे युरिन फ्लो व्यवस्थितरित्या होण्यासाठी प्रोस्टेट ग्रंथी सुद्धा मदत करते. ही ग्रंथी जेव्हा वाढू लागते तेव्हा त्या कंडिशनला बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लॅजिया असं म्हटलं जातं. ही एक नॉन कॅन्सरस कंडिशन आहे, परंतु तरी देखील त्याची काही लक्षणं आढळून येतात. ती लक्षणं अशी असतात. एक म्हणजे युरिन फ्लो व्यवस्थित होत नाही, युरिन संपूर्णपणे शरीराबाहेर टाकली जात नाही, युरिनसाठी जोर लावावा लागतो, ब्लॅडर पूर्णपणे एम्प्टी झालंय असं वाटत नाही, ब्लॅडर मध्ये युरिन अजून आहे असं वाटत राहतं, स्टार्ट करण्यासाठी वेळ लागतो किंवा त्रास होतो, काही जणांना स्टॉप करण्यासाठी डिफिकल्टी येते. याचबरोबर ब्लॅडर मध्ये वारंवार इरिटेशन होत असल्या कारणाने वारंवार युरिनला येत राहतं, रात्री वारंवार उठावं लागतं, काही जणांना कंट्रोल राहत नाही, बाथरूम पर्यंत जाण्यापूर्वीच काही जणांची कपड्यामध्ये युरिन होऊन जाते, म्हणजेच अर्जन्सी हे लक्षण देखील बीपीएच मध्ये आढळून येतं. अशा प्रकारे बीपीएच असल्यानंतर ही लक्षणे आढळून येतात. याचबरोबर सोनोग्राफी किंवा काही युरिन फ्लो टेस्ट करून देखील आपण बीपीएच या आजाराचं निदान करू शकतो. आता बीपीएच आणि ईडी यांचा परस्पर संबंध किंवा कनेक्शन कसं असतं ते पाहूया. बीपीएच आणि ईडी हे 2 वेगवेगळे आजार आहे. वयोमानानुसार दोन्ही आजार वाढत जातात. एक आजार बाथरूम मध्ये सुरू होतो तर दुसरा आजार बेडरूम मध्ये सुरू होतो असंही आपण म्हणू शकतो.
BPH ची लक्षणं मी आत्ताच सांगितली. इरेक्टाईल डिस्फंक्शन बद्दल सांगायचं झालं तर इरेक्शन टिकून राहत नाही किंवा प्रॉपर इरेक्शन येत नाही, इरेक्शन मेंटेन राहत नाही. याविषयी डिटेल व्हिडिओ 2 व्हिडिओ आपल्याच युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेली आहे. ती लिंक ओपन करून आपण ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकतात. इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी इतरही कारणे असतात, जसे की एज, याचबरोबर हायपरटेन्शन, डायबिटीस, लो टेस्टोस्टेरॉन यासारखी अनेक कारणं असतात. या कारणामुळे सुद्धा इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं. BPH मुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतो, परंतु BPH साठी जी औषधं दिली जातात, काही औषधांचा परिणाम म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन आढळून येतं. याचबरोबर BPH साठी वापरण्यात येणाऱ्या काही औषधांचा परिणाम होऊन डिक्रीज लिबिडो म्हणजे सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते, कारण टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन कमी होतो, त्यामुळे सेक्स ड्राईव्ह ही कमी होऊन जाते. याचबरोबर BPH साठी काही औषधे वापरली जातात, त्याचा परिणाम स्पर्म काउंटवर देखील होऊ शकतो. स्पर्म काउंट कमी होण्याची शक्यता असते. अर्थात यासाठी इतरही कारणे असतात, परंतु काही औषधांचा परिणाम स्पर्म काउंटवर होऊन नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. याचबरोबर काही वेळेस एनलार्ज प्रोस्टेटमुळे इजॅक्युलेशनच्या वेळी वेदना होणे किंवा जळजळ होणे किंवा पेनिसच्या आजूबाजूला दुखू लागणं अशाही प्रकारचा त्रास होऊ शकतो. यानंतर BPH साठी एक कॉमन शस्त्रक्रिया केली जाते, ती म्हणजे TURP नावाची, ट्रान्स युरेथ्रल रिसेक्शन ऑफ प्रोस्टेट. ही जी शस्त्रक्रिया आहे ती मूत्रमार्गाद्वारे केली जाते. त्यामुळे काही स्टडींच्या आधारावरती काही प्रमाणात ब्लॅडर नेकच्या जवळ मसल्स, नर्व्स यांना इंजुरी होऊन रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं. रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन म्हणजे सेमेन हे ब्लॅडर मध्ये जातं. यामुळे सेक्स करताना तितकासा काही त्रास होत नाही, परंतु फर्टिलिटी प्रॉब्लेम येऊ शकतात. TURP शिवाय सध्या लेझर टेक्निक आहेत, काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत, PAE नावाची अल्टरनेटिव्ह मेथड आहे. या गोष्टींचा तुम्ही अवलंब करू शकता, परंतु त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ब्लॅडर, युरेथ्रा, पेनिस, प्रोस्टेट हे अवयव एकमेकाच्या जवळ आहेत. याचबरोबर ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय, मसल या देखील त्यांच्या एकमेकाच्या जवळ आहेत. त्यामुळे तुम्ही प्रोस्टेट ग्लँडवरती ट्रीटमेंट करत असताना किंवा प्रोस्टेट ग्लँड टार्गेट करत असताना काही वेळेस इतर ऑर्गन किंवा इतर स्ट्रक्चर सुद्धा टार्गेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही सेक्शुअल प्रॉब्लेम येण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे तुमची लक्षणं किती तीव्र स्वरूपाची आहेत किंवा गंभीर स्वरूपाची आहेत का तात्पुरत्या स्वरूपाची आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि यानुसार तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांच्या सहाय्याने औषधी उपचार करायचेत का, शस्त्रक्रिया करायचेत का किंवा काही घरगुती उपाय करायचेत का, या गोष्टी ठरतात. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला वेळोवेळी घेणं अत्यंत महत्वाचं असतं. यानंतर काही घरगुती उपाय पाहूयात, जेणेकरून BPHचा त्रास कमी होऊ शकेल. परंतु मी आपणास सांगू इच्छितो की घरगुती उपाय हे कोणत्याही मेडिकल ॲडवाइसला किंवा ट्रीटमेंटला पर्याय असत नाहीत. घरगुती उपायाने तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. एक उपाय असा की युरिन जास्त वेळ होल्ड करू नका. ज्यावेळेस तुम्हाला युरिनला येतं त्यावेळेस तुम्ही युरिनला गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे युरिन करताना कम्प्लिटली युरिन झाली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे डबल वाइडिंग टेक्निकचा किंवा पद्धतीचा अवलंब करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा युरिन येते त्यानंतर परत आल्यासारखं वाटतं, त्यासाठी तुम्ही 5 मिनिटं थांबून पुन्हा युरिनला गेलं पाहिजे, जेणेकरून ब्लॅडर हे कम्प्लिटली एम्प्टी होतं. याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी 2 तास अगोदर कोणत्याही प्रकारचं लिक्विड घेऊ नका. चहा, कॉफी इत्यादी पेय घेऊ नका किंवा पाणी पिऊ नका, जेणेकरून तुम्हाला रात्री वारंवार उठायला लागत नाही. याचबरोबर तुम्ही कोल्ड वेदरमध्ये म्हणजे थंड वातावरणात जाण्याचं टाळा. त्यांनी देखील तुम्हाला युरिन वारंवार येण्याची शक्यता असते. काही सर्दी खोकल्याची औषधे देखील BPH वरती परिणाम करतात. त्यामुळे अशी औषधं घेण्याचे टाळा. त्याऐवजी तुम्ही वाफ घेणं, याचबरोबर काढा करणं अशा पद्धतीचा अवलंब करू शकता. याचबरोबर तुम्ही काही एक्सरसाइज करू शकता, काही पेली फ्लोअरच्या एक्सरसाइज करू शकता. यामध्ये तुम्ही किगल एक्सरसाइजचा समावेश करू शकता.
किगल एक्सरसाइज ह्या ब्लॅडरवरती, याचबरोबर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती चांगल्या प्रकारे कार्य करतात. किगल एक्सरसाइजवरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कृपया मला तुम्ही कमेंट्स करा. तर अशा प्रकारे काही घरगुती उपाय करून तुम्ही बीपीएसची जी लक्षणे जाणवतात किंवा त्याच्यामुळे जो त्रास होतो तो कमी होण्यास आपणास मदत होईल. परंतु तुमचा त्रास तीव्र स्वरूपाचा असेल, गंभीर स्वरूपाचा असेल, काही औषधं लागत असतील किंवा काही वेळेस जर सर्जरी लागत असेल तर तुम्ही योग्य त्या वेळी योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या चिकित्सा पद्धती अवलंबल्या पाहिजेत. मी आपणास सांगू इच्छितो की यूट्यूब असेल किंवा कोणताही सोशल मीडिया असेल त्या ठिकाणी तुम्ही जी माहिती घेत आहात ती केवळ ज्ञानापुरती किंवा माहितीस्तव अशा प्रकारचे व्हिडिओ पाहावेत. तुम्हाला खरंच तो त्रास होत असेल किंवा जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर तुम्ही वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील वेगवेगळे विषय घेतले जातात आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता. याशिवाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. आपल्या काही शंका असतील किंवा आपले काही विषय असतील तर कृपया मला कमेंट्समध्ये सांगा. त्या शंकांवरती किंवा विषयांवरती आपण अवश्य व्हिडिओ करूयात. आज इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे हा युट्यूब चॅनल. याचबरोबर आपला आणखी एक युट्यूब चॅनल आहे स्त्री आरोग्यम नावाचा. त्याचीही लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. ती लिंक ओपन करून तोही चॅनल पाहावा, त्यालाही सबस्क्राईब करावं. थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय.